बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। देगलूरमध्ये रूट मार्च आयोजित, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर भर। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। देगलूरमध्ये रूट मार्च आयोजित, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर भर। लोकसभा निवडणूक 2024 आणि पवित्र रमजान ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी देगलूर पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च आयोजित करण्यात आला। या रूट मार्च मध्ये देगलूर SDPO यांच्यासह PI विश्वनाथ झुंजारे, 5 PSI पोलीस कर्मचारी, होमगार्ड, केरळचे पोलीस कर्मचारी, जवान आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता। या रूट मार्च मध्ये पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रभात फेरी काढून नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले। तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये आणि असामाजिक घटकांना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले। या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि निवडणूक आणि ईद सण शांततेत पार पडतील याची खात्री मिळाली आहे। या रूट मार्चचे काही प्रमुख मुद्दे: लोकसभा निवडणूक 2024 आणि रमजान ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी आयोजन, शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रभात फेरी, नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन, अफवा पसरवू नये आणि असामाजिक घटकांना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन। नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण। या रूट मार्चमुळे देगलूर शहरात निवडणूक आणि ईद सण शांततेत पार पडण्यास मदत होईल अशी आशा आहे। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने PI झुंजारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रूट मॅच शांततेसाठी आज या ठिकाणी काढण्यात आला होता आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण पोलीस कर्मचारी, अधिकारी या रूट मॅचमध्ये संपूर्ण देगलूर शहरामध्ये पथसंचलन करण्यात आलं आणि आज आपल्यासोबत PI साहेब उपस्थित, कशा पद्धतीने पुढची तयारी आहे त्यांची ते सुद्धा जाणणार साहेब। आज ज्या पद्धतीने रूट मॅच करण्यात आला त्याच्यामध्ये किती अधिकारी आहेत, सध्या येणारे आगामी सण महोत्सव म्हणजे रमजान ईद आहे, रामनवमी आहे, बाबासाहेबांची जयंती आहे, तसेच इतर सण या अनुषंगाने कोणत्याही शहरामध्ये व पोस्ट हद्दीमध्ये कोणताही कायदा बिघडू नये याकरता केरळ व इतर ठिकाणावरून बहुत मागण्यात आलेला आहे की जो सुसज्ज आहे आणि आम्ही संपूर्ण शहरामध्ये खूप पार केलेला आहे। तसेच माननीय SP त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते फोर्स बनवण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केली। लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा आपल्या पोलीस कर्मचारी सर्व तयारी आहे आणि आगामी सण महोत्सव तसेच निवडणुका इतर सण आहे होणार त्यासाठी कोणताही कायद्याचा बिघडू नये याकरता आपण पालन केलं। जनतेला आपण शांततेचा जनतेला आव्हान देण्यात आलेलंच आहे, तशा आम्ही शांतता बैठका बोलू। आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य देगलूर पोलीस स्टेशनचे PI साहेब झुंजारे साहेब करत आहेत। आपण पाहू शकता त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाल्यापासून एकही अनुचित प्रकार घडू दिला नाही आणि सर्व ठिकाणी त्यांची कडी नजर असते आणि चौकड आपण पाहू शकता निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्यांचं या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आणि प्रत्येक चौकी लावण्यात आलेली आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सणासुदीला कडेकोटपणाने बंदोबस्त या ठिकाणी करण्यात येत होता आणि आज शांततेचा रूट मॅच सुद्धा या ठिकाणी काढण्यात आला होता आणि आपण पाहू शकता केरळाचे सुद्धा या ठिकाणी पथसंचलनासाठी पोलीस कर्मचारी देगलूर शहरामध्ये दाखल झाले होते। आज त्यांच्या PI नेतृत्वाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे। कॅमेरामॅन माझ्यासोबत